आणि यानंतर एक मोठी आणि महत्त्वाची बातमी। राज्याच्या कृषी विभागात 118 कोटी 86 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित भारतीय किसान संघाने केला। कृषी उद्योग विकास महामंडळ आणि यंत्रमाग महामंडळाने शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून थेट निधी देण्याऐवजी कापूस साठवणूक बॅग, बॅटरी फवारणी पंप, कीटकनाशक आणि नॅनो युरिया या 4 वस्तू कंत्राटदाराकडून खरेदी करून देण्याचा निर्णय घेतला। कंत्राटदारांना यामुळे लाभ झाला, मात्र दर्जाहीन वस्तू शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारल्या गेल्या असा आरोप देखील करण्यात आला। फडणवीसांकडे याबाबत चौकशीची मागणी करण्यात आली। कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात येतो आहे। सोबत भारतीय किसान संघाचे वरिष्ठ पदाधिकारी नानाभाऊ आखरे आहेत। नानाभाऊ, ज्या पद्धतीने काही निर्णय कृषी विभागाने घेतले आहे आणि डीबीटी योजनेअंतर्गत थेट लाभ जो आहे तो शेतकऱ्यांना द्यायचा होता, त्याऐवजी कंत्राटदारांमार्फत वस्तू खरेदी करण्याचा एक नवीन धोरण अंगीकारलाय, नियमांचा हा उल्लंघन आहे का? हे कृषी MIDC आणि यंत्रमाग महामंडळ हे दोन्ही महामंडळ हाताशी धरून आणि सरकारने हा प्रयोग केला, तो चांगला प्रयोग नाही आहे। कारण डीबीटीचा अर्थच असा होता की मधली दलाली बंद व्हावी, पुन्हा दलाली सुरू करण्यात हा उपद्व्याप आहे आणि तो काही योग्य नाही केला। कारण जो निधी द्यायचा आहे, जो अमाऊंट राखून ठेवला आहे शेतकऱ्याला देण्यासाठी, तो तेवढाच आहे आणि जास्ती किमतीने वस्तू घेतल्यामुळे स्वाभाविकपणे लाभार्थ्यांची संख्या कमी झाली। कापूस साठवण्याची एक बॅग आहे, ही यंत्रमाग महामंडळाच्या माध्यमातून घेण्यात आली आहे। ती बॅग साधारणतः मार्केटमध्ये किंवा आपण घरी तयार केली तरी 300 ते 400 रुपये मॅक्झिमम शिलाई पकडून अशी तयार होते। ही कापूस साठवण्याची बॅग जी आहे, ही या यंत्रमाग महामंडळाने 1250 रुपयाची एक बॅग अशा 6,18,032 बॅग विकत घेतल्या आणि याच्या ज्या जादा दरामुळे सरकारला जे नुकसान झालं आहे हे 52 कोटी 53 लाखाचं नुकसान झालं। जो शासनाचा शासन निर्णय तो सगळ्या वस्तू डीबीटी मार्फत देण्याचा निर्णय का वगळण्यात आला, असं काय घडलं? या संदर्भात 25 मे 2024ला साधारण महिनाभर आधी मान्यवर उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची मी प्रत्यक्ष भेट घेतली। आमचं निवेदन दिलं की डीबीटीला बायपास तुम्ही कसं काय करताय? ते म्हणाले की नाही आचारसंहिता होती त्यामुळे आपण केला आहे। पण दुसरा भाग सांगितला की त्यांना दाखवलं की या वस्तूचं दुप्पट तिप्पट चारपट रेटनी तुम्ही घेताय, त्यामुळे आमचे लाखो कास्तकार या चांगल्या योजनेपासून वंचित होतात आहे। ते म्हणाले मी चौकशी लावतो आणि त्यांनी खरंच लावली आहे चौकशी। चौकशीचे सूत्र हल्ल्यानंतर आम्ही विनंती केली की चौकशीमध्ये आमचा भारतीय किसान संघाचा कास्तकाराचा सहभाग असला पाहिजे। कारण अनेक चौकशा यापूर्वी झाल्या, गडबड करणारी तेच, चौकशी करणारी त्यांचेच अधिकारी, ती मिलीजुली असा प्रकार असतो। म्हणून किसानाचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व असावं ते आम्ही मागितलं आहे। गव्हर्नमेंटने मान्य केल्याचं अजूनही मला काही पत्र आलं नाही, 1 महिना होऊन गेलेला आहे। अजून माझी शंका वाढत चालली आहे, काय काळबेरं चालू आहे त्या ठिकाणी। आता संघ प्रणित किसान संघ जेव्हा अशी मागणी करतंय तर महाराष्ट्र सरकार त्याकडे किती गांभीर्याने लक्ष घालते हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल। कॅमेरामॅन अतुल हेडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।